महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पीक विम्याचे थकलेले पैसे मिळावेत, अतिवृष्टी पॅकेजमध्ये डिक्लेअर केल्याप्रमाणे पीक विमा हा सरसगट शेतकऱ्यांना मिळावा, त्याचप्रमाणे ऊसाचे जे पैसे थकलेत, हजारो शेतकरी त्याच्यामुळे व्यथित झालेले आहेत, ते पैसे मिळावे यासाठी आज किसान सभेच्या नेतृत्वाखाली एक जबरदस्त मोर्चा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। आमचे नेते अजय बुरांडे असतील, रोहिदास जाधव असतील, मोहन जाधव असतील, कृष्ण सोळंके असतील, आमचे सगळे बाकीचे नेते याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी जे उत्तर दिले त्याच्यामध्ये सरळ इथलं प्रशासन हे कुठेतरी कारखानदारांना सामील झालेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे। एफआरपीचे 70% पैसे आम्ही शेतकऱ्यांना दिले असा त्यांनी दावा केला। मात्र ज्यावेळी आम्ही आकडेवारी मागितली त्यावेळी आकडेवारीच्या आधारावर नव्हे, आम्ही जरा सरासरी हे विधान केलं। अशा प्रकारे स्वतःच्या चुकीच्या विधानाचं समर्थन करण्याचा प्रयत्न या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे। ही अत्यंत फसवणूक करणारी गोष्ट आहे। दुसऱ्या बाजूला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही सरसगट अशा प्रकारे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देऊ आणि 8,000 कोटी रुपये हे 31,000 कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले होते। मात्र आज ज्यावेळी पोर्टलवर आम्ही पाहतोय कुठेही शेतकऱ्याला पीक विम्याचे हे पैसे मिळालेले नाही। ही अत्यंत भयानक गोष्ट ही सिद्ध झालेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे 31,000 कोटीच्या पॅकेजच्या माध्यमातून जे दावे केलेले आहेत त्याच्यातून सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं सिद्ध झालेलं आहे। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। बीड जिल्ह्यातून सुरू झालेला लढा राज्यभर घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही करतोय आणि या पीक विम्याच्या बद्दल फसवी कर्जमाफी जे करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक अटी शर्ती लावल्या जात आहेत, त्याच्याबद्दल असंतोष आहे। गाडी कोणाची असेल, बंगला कोणाचा असेल, आम्ही त्यांना वगळणार असं बावनकुळे साहेब सांगत सुटलेले आहेत। त्या सगळ्याच्या विरोधामध्ये किसान सभा जबरदस्त आंदोलनाची हाक देते आहे। बीड पासून सुरुवात होते आहे, राज्यभर आम्ही हा लढा घेऊन जाणार आहोत।